नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण 16 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला फिजिक्सचा 12वी सायन्सचा पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. त्यामुळे आपल्याला ह्या पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील हे कळणार आहे. त्याचबरोबर यापूर्वीच आपण जे काही IMP क्वेश्चन्स दिलेले होते फिजिक्सचे, त्यातले किती क्वेश्चन्स या क्वेश्चन पेपरमध्ये आले ते सुद्धा आपल्याला टॅली करता येणार आहे. सर्वच विद्यार्थ्यांना हा पेपर अतिशय सोपा गेला असेल अशी आशा करते आणि आता आपण या पेपरमध्ये किती मार्क्स मिळणार ते जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे यासारखे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. यानंतर आपला कोणता पेपर आहे आणि कोणत्या पेपरचा आपल्याला सराव करायचा आहे, त्यासाठी IMP क्वेश्चन्स हवेत, काही प्रश्नपत्रिका हव्यात, ते मला कमेंट करून नक्की सांगा. इयत्ता 12वी फिजिक्स 16 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला पेपर. काही महत्त्वपूर्ण सूचना बघा. या सूचनाचं पालन करून आपल्याला पेपर सोडवायचा होता. संपूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला 4 सेक्शन दिलेले आहेत. अशा एकूण 8 सूचना आहेत. त्यानंतर सेक्शन 1 बघा. ए सेक्शन क्वेश्चन 1साठी 10 गुणांचा हा प्रश्न आहे बघा. मल्टिपल चॉईस. 10 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत. प्रत्येक गाळलेल्या जागेचं 4 पर्याय आहेत आणि त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा होता. आपण पेन्सिल घ्या आणि आपल्याला प्रत्येक गाळलेल्या जागेला किती मार्क्स मिळतील ते लिहायचे आहेत आपल्या क्वेश्चन पेपरवर. बघा पहिला प्रश्न. पहिली गाळलेली जागा ए हा पर्याय बरोबर आहे त्याचा. जर आपण ए लिहिलं असेल तर त्याला 1 गुण धरायचा आहे. दुसऱ्याचा ए पर्याय. तिसरी गाळलेली जागा त्याचा सी पर्याय बरोबर आहे. ए आणि सी अशा पद्धतीने पहिल्या 3 प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी लिहायची होती. 3ही बरोबर असतील तर 3 गुण कॅल्क्युलेट करा. एखादी गाळलेली जागा आपली चुकली असेल तर तेवढा 1 मार्क मायनस करायचा आहे. आता चौथी गाळलेली जागा बघा. त्याचा डी हा पर्याय बरोबर आहे. डी लिहायला पाहिजे उत्तरात. 5व्याचा ए. 6व्याचं ए. 7व्याचं बी. 8वी गाळलेली जागा त्याचा बी पर्याय. 9वी गाळलेली जागा बी ऑप्शन बरोबर आहे. आणि 10व्याचं सी पॉझिटिव्ह. अशा पद्धतीने 10 गुणांसाठी 10 गाळलेल्या जागांचे मार्क्स आपल्याला मिळणार आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा. 8 गुणांसाठी आहे आणि यामध्ये आपल्याला 8 प्रश्न दिलेले आहेत. त्यांचे फॉर्म्युले वगैरे शॉर्टमध्ये उत्तर आपल्याला एका शब्दात विचारलेलं आहे. ते या पद्धतीने लिहिणं अपेक्षित आहे. जर आपण तेही लिहिलं असेल तर हे सुद्धा 8 गुण आपण कॅल्क्युलेट करायचे आहेत. एकूण 80 गुणांचा आपला पेपर आहे. बघा क्वेश्चन 2. फॉर्म्युले आपल्याला लिहायचे आहेत. व्हिडिओ थांबवून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पहा आणि मार्क्स कॅल्क्युलेट करा. तिसऱ्याचं 0.
चौथ्याचं प्रॉपर्टी, पाचव्याचं 5 रेडिओ काढायचं होतं आपल्याला, सहाव्याचं फॉर्म्युला दिला आहे बघा, सातव्याचं 1.1 टाइम्स आणि आठव्याचं 2 सेकंद. या पद्धतीने उत्तर हवी होती. जर आपले सगळे 8ही प्रश्न बरोबर असतील तर 8 गुण करायचे आहेत. तर 10 गुणांमध्ये हे 8 पैकी ॲड करायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला किती तुम्हाला गुण मिळाले ते त्या ठिकाणी लिहून ठेवायचे. त्यानंतर सेक्शन बी 16 गुणांचा आहे. 8 प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. 2-2 गुणांसाठी प्रत्येक प्रश्न दिलेला आहे. एक्स्ट्राचे प्रश्न आहेत त्यापैकी कोणतेही 8 आपण लिहायचे आहेत. यापूर्वी आपल्याला कंपल्सरी होते सर्व प्रश्न. बघा क्वेश्चन नंबर 3. डेफिनेशन लिहायची आहे त्यांची 3, 4, 5ची. 6चा फॉर्म्युला लिहायचा आहे. बघा तो. सेवनचंही संक्षिप्त उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे उत्तर जर तुम्ही काढलं असेल तर त्याला 2 पैकी 2 गुण द्या आणि फक्त असं शॉर्टमध्ये लिहिलं असेल तर 1च गुण कॅल्क्युलेट करायचा आहे. बघा ते सर्व प्रश्न. त्यानंतर 13वा प्रश्न. उदाहरण सोडवायचं आहे आणि उत्तर काढायचं. ते येतं 7619 के. 14व्याचं उत्तर 3.15a. त्यानंतर सेक्शन सी आपला 24 गुणांचा आहे आणि 8 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. मार्कांचं वेटेज वाढत जातं आता आणि तशा पद्धतीने आपली उत्तरंसुद्धा मोठी झाली पाहिजेत. क्वेश्चन नंबर 15मध्ये आपल्याला डेफिनेशन लिहायची. तिघं लिहा म्हणजे 3 गुण मिळतील. 16मध्ये आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे या पद्धतीने. 17 शॉर्टमध्ये उत्तर दिलं या ठिकाणी, आपण ते डिटेलमध्ये लिहायचे. बघा अशा पद्धतीने आपल्याला ही उत्तरं सोडवायची होती. पुढचे प्रश्न. त्यांची उत्तरं. त्यानंतर सेक्शन डी शेवटचा सेक्शन. 12 मार्कांसाठी आपल्याला 3 प्रश्नांची उत्तरं यातली सोडवायची आहेत. बघा ते प्रश्न. सविस्तर उत्तरं लिहायची आहेत. 4-4 गुणांचा एक प्रश्न आहे.
अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीची फिजिक्स विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका 16 फेब्रुवारी 2026ची उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आहे. त्यामुळे आपल्याला पेपरमध्ये किती मार्क्स मिळणार हे कळणार आहे. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा, कोणत्या विषयाचे IMP क्वेश्चन्स हवेत, ते मला कमेंट करून नक्की सांगा. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.